शिक्षकांना आणि अन्य लोकांना सुखरूप घरी जाण्याच्या व्यवस्थेमध्ये प्रशासकीय यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागण्याच्या सूचना आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। मुंबईतील गांधी मार्केट असो, वडाळा असो, अंधेरी सबवे असो, हिंदमाता असो, अशा काही ठिकाणी पाणी जरूर त्या ठिकाणी तुंबलेलं चित्र आहे। त्याचा निचरा होण्यासाठी समुद्रमार्गे निचरा होण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या दूर करण्याच्या विषयातल्या सूचना दिल्यात। त्याला कामाला गती त्या ठिकाणी मिळालेली आहे। काही 40-50 ठिकाणी फांद्या आणि काही ठिकाणी झाडं ही पडल्याची तक्रार समोर आलेली आहे। त्या बाबतीमध्ये जर फांद्या किंवा झाडं पडून त्या ठिकाणी रस्ता किंवा फुटपाथ अडथळा निर्माण झाला असेल तर त्याला इमिजिएटली कटर्स लावून त्या रिमूव्ह करणं याची व्यवस्था उभी करण्याची सूचना दिल्या। त्याही कामाला आपली यंत्रणा लागली आहे। एक माहिती समोर नेपीएनसी रोड आणि त्या भागामध्ये त्या ठिकाणी CPWDची असलेली वॉल झाडावर पडून झाड पडून कोणाला एका इसमाला दुखापत झाली आहे आणि ती कितपर्यंतची आहे त्या सगळ्याची माहिती आपण घेतो आहोत। त्याच्यासाठीच्या रचनासुद्धा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत। बरोबरीने पंपिंग स्टेशन्स हे पूर्ण क्षमतेने पंप करून जमिनीकडून समुद्राकडे पाणी निचरा करणं या कामाला त्याचा आढावा घेतला आहे। त्याची संपूर्ण व्यवस्था लावलेली आहे। ज्या सखल भागामध्ये पाणी तुंबण्याच्या तक्रारी आल्या आहेत तिथे पंप्स हे ॲक्टिव्ह झाले आहेत ना, नसतील तर ते ॲक्टिव्ह करण्याच्या बाबतीतला सुद्धा आढावा घेऊन त्या सूचना त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। बरोबरीने या सगळ्याबरोबर BST ट्रॅफिक या सगळ्या विषयामधली सूचना आणि त्याचा आढावासुद्धा आपण घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्या यंत्रणा कामाला सज्ज लागलेल्या आहेत। स्वतः पोलीस कमिशनर असो, मुंबई आयुक्त असो यांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा। आज आणि उद्या 2 दिवस पावसाच्या अलर्ट हे आपल्या त्या ठिकाणी आहेत आणि नियोजन नीट करूनच बाहेर पडण्याचीच खूप आवश्यकता असेल तर त्याला सहकार्य नागरिकांनी करावं। ह्या सुद्धा गोष्टी समोर मांडलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय माझ्याशी त्या ठिकाणी बोलले। मी त्यांच्याशी बोलून या शाळांना दिलेल्या सुट्या, महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात दिलेल्या सुट्या या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदय आता पूर्ण राज्याचा आढावा घेत आहेत। ऑनलाईन त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आता आढावा घेत आहेत। मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी आता मंत्रालयात त्या ठिकाणी पूर्ण आढावा घेण्यासाठी जात आहे।